बेल्ले येथे इनामवस्ती येथील बंधारा खोलीकरणास प्रारंभ. बेल्ले येथील ओढ्यावरील सर्व बंधारे खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढवणे हा या प्रकल्पापाठीमागील उद्देश. ITC मिशन सुनहराक्कल कृष्णा खोरे जलसंसाधन व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर DSC संस्थेमार्फत दिनांक 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता कामाला सुरुवात करण्यात आली. कुकडी कालवा सल्लागार समिती सदस्य अशोक नाना घोडके यांनी नारळ फोडून तर वेलेगावच्या विद्यमान सरपंच मनीषाता डावकर यांच्या हस्ते पूजन करून या कामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बेल्ले ग्रामपंचायत सदस्य आप्पा मुलमुले, किरण गुंजाळ, शारदा बांगर, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन कैलास आवटी, मुक्ताई देवस्थान अध्यक्ष जानकुशेठ डावकर, माजी उपसरपंच निलेश पिंगट, ज्ञानेश्वर पाबळे, पंढरीशेठ पाबळे, ज्ञानेश्वर पिंगट, तानाजी गुंजाळ, प्रवीण चोरे, मंगेश डावकर, सदाशिव आवटी, रोहिदास डावकर, शिवाजी डावकर, पंकज डावकर, सागर पिंगट आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री दिग्विजय शर्मा, प्रकल्प अभियंता श्री संदेश पाटील, प्रकल्प कृषी अधिकारी तुषार कुटे यांच्या उपस्थितीत व ग्रामस्थांच्या सहकार्याने कामास सुरुवात करण्यात आली. या कामामुळे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून भूजल पातळीत वाढ, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता आणि जलसंधारणाची चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पाची कामाची माहिती व्यवस्थापक दिग्विजय शर्मा यांनी दिली तर अशोक नाना घोडके यांनी कंपनीचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले. नमस्कार, माझं नाव दिग्विजय शर्मा. आम्ही ITC मिशन सुनहराक्कल या योजनेअंतर्गत DSC आपली जी सामाजिक संस्था आहे त्या अंतर्गत आपण आपल्या बेल्ले गावात नाला खोलीकरण व रुंदीकरणाची आपण ॲक्टिव्हिटी करत आहोत. त्याचं सहकार्य म्हणजे आपल्या गावातले जे प्रमुख व्यक्ती आहेत, जसं आपले सरपंच आता झालेत, त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्या गावात एक ओढा आहे आणि त्याच्यात विहिरीची पाणी पातळी आहे. आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांची पाणी पातळी कमी झाली आणि आपले जे अशोक नाना आहेत त्यांनी सांगितलं की जर इथं काम झालं तर आम्हाला त्याचा खूप उत्पन्नात पण वाढ होईल. जो चांगल्या प्रतीचा गाळा आहे तो जर आम्ही शेतात टाकला तर तुमचं जिथं उत्पन्न 2 क्विंटल येते तिथे 4 क्विंटल येईल. या पद्धतीने त्यांच्याकडनं आपल्याला रिक्वेस्ट आली आणि आपण ITC अंतर्गत आणि DSCच्या सहकार्याने आपण या गावात नाला खोलीकरण व रुंदीकरणाची ॲक्टिव्हिटी करत आहोत. तर याच्या सगळ्या ग्रामस्थांचा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य भेटलं आहे आणि त्याबद्दल आम्ही पूर्ण बेल्ले ग्रामपंचायतीचा धन्यवाद करतो. थँक्यू. आज आपल्या गावामध्ये बेल्यातील इनामळा वस्तीतील सर्वात मोठा जो बंधारा आहे त्याच्या खोलीकरणाचा शुभारंभ करण्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि ITC मिशनचं जे ITC मिशन ही जी कंपनी आहे म्हणजे इंडियन टोबॅको कंपनी, त्यांच्याद्वारे मिशन सुनहराक्कल असं जी योजना राबवली जाते किंवा प्रकल्प राबवला जातो त्या अंतर्गत आपण बेल्हेमध्ये ओढा खोलीकरण करणार आहोत. त्याच्या अंतर्गत आपण सगळे जे मुद्दाम बेल्हे या गावचं नाव टाकून NOC घेतलेली ग्रामपंचायतसुद्धा, जेणेकरून आपल्याला जेवढे बंधारे आपल्या हद्दीमध्ये असतील तेवढे सगळे बंधारे आपण खोलीकरण करणार आहोत आणि कंपनीसुद्धा त्यासाठी मान्यता दिलेली आहे. आत्ता पावसाळ्याच्या पूर्वी हा बंधारा झाल्यानंतर खाली डावखरमाळा आहे, त्यानंतर खालचा परत जानकुशेठच्या तिथला एक बंधारा आहे, नंतर आवटीमाळ्याचा जो वरचा बंधारा आहे सांगमातला तो सुद्धा आपण घेणार आहोत. आणि या उर्वरित वर अजून जे बंधारे असतील याच्यावर त्यासाठी जो आपण प्रयत्न करू. कंपनी आपल्याला निश्चित साथ देईल, पण आता पावसाळ्याच्या पूर्वी हा करून नंतर बाकीचे होतील. त्याबद्दल ते मी कंपनीच्या म्हणजे कंपनीला मी विनंती करतो की आम्हाला ते सगळं आपण करून देण्याची ग्वाही दिलेलीच यापूर्वी, पण ते पूर्ण करावं. भले त्याला उशीर लागला 2-4 महिने तरी चालेल. आणि आता हे पाणी जे आपण इथं जो गाळ म्हणजे मातीची दिसते आपल्याला, ही माती जर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी नेण्यासाठी मी आवाहन करतो. ज्याने आपली साधनं आणून ट्रॅक्टर किंवा हायवा काय असेल ते त्यातून ती जर आपल्या शेतात नेऊन टाकली तर त्याचं ही फर्टाईल सॉईल आहे एकदम, म्हणजे एकदम सुपीक जमीन माती आहे, तर त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि इथं पाणी जेवढं जास्तीत जास्त साठेल, जितका दाब त्याच्यावर वाढेल तितकं आपल्या विहिरींना लांबपर्यंत पर्क्युलेशन होऊन विहिरींचा फायदा होईल. म्हणजे जेव्हा आपल्या पावसाचं पाणी कॅनलचं पाणी येतं तेव्हा आपल्या शेतकऱ्यांचं सध्या परिस्थिती फार बिकट आहे पाण्याच्या बाबतीत. पण जर हे आपलं गाव लवकर झालं आणि
पाऊस पाणी व्यवस्थित होणार आहे. जरी कितीही काही म्हणत असले कोणी तरी पाऊस चांगलाच होणार आहे आणि सगळे बंधारे सगळे आपली धरणं भरली जाणार आहेत आणि नंतर येणार आहे पिंपळाचं पाणी आपण याच्यात घेणारच आहोत. त्यामुळं आपलं जीवन जरा तरी सुखकर होण्यासाठी आणि मदत होईल. म्हणजे सुनाराकलची स्वप्न जी तुम्ही आम्हाला दाखवलीत ती प्रत्यक्षात येण्यासाठी जे आमच्याकडून सहकार्य लागेल, ग्रामपंचायतीकडून लागेल ते सगळं आम्ही करू. हे सगळे शेतकरी लाभधारक इथं हजर आहेत, तेच त्यांच्या सगळ्यांची संमतीच आहे आणि ग्रामपंचायतीकडून जे मदत लागेल ती करायची. आणि आपणसुद्धा मोठ्या मनाने आपल्या वरिष्ठांशी जर आम्हाला काही भेटता आलं तर अजूनही काय आम्हाला त्याच्यासाठी विनंती करता येईल तरी आम्ही करू. आम्हाला सगळ्यांनी आपण सहकार्य करावं. आजचा कार्यक्रम अत्यंत गुरुवारच्या शुभमुहूर्तावर पार पडलेला आहे. त्याच्यामध्ये कोणतेही विघ्न भगवंतांनी विघ्नर्त्यांनी आणू नये ही प्रार्थना करतो. थांबतो. परत एकदा धन्यवाद.